फिश म्हणजे मासा बघूनच तुम्हाला कळालं असेल की आज आपली नॉनव्हेजची रेसिपी आहे. तर ही आहे दाताळ आणि याची आपण रस्सा भाजी, झणझणीत रस्सा भाजी बघूया कशी बनवायची ती. त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे आणि तेल छान तापवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण छान ठेचून घेतलेलं आहे. खूप फाईन नाही केलेलं आहे, थोडं खरखरीत म्हणजे थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आणि आलं आणि लसूण आपण छान तेलावर परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चापणा थोडासा दूर होईल. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया आणि तोही छान आपल्याला या सगळ्यांमध्ये परतवून घ्यायचा आहे, छान मऊ होईपर्यंत. तुम्ही बघू शकता इथेच आलं, लसूण आणि टॅमॅटो खूप छान मऊ झालेला आहे. आणि त्यामध्ये आता आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी हळद, त्यानंतर लाल तिखट. तुम्ही जो लाल तिखट वापरत असाल तो लाल तिखट त्यामध्ये घाला. मच्छी आहे नॉनव्हेज, म्हणजे थोडासा तिखट पाहिजेच, म्हणून मी 2 चमचे साठवणीचा मसाला आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर अशी घातलेली आहे. आणि चवीनुसार मीठ. आणि सगळे मसाले टॅमॅटो आपण छान मिक्स करून घेऊया, छान भाजून घेऊया. आणि मसाला खाली लागू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घालूया, नाही तर मसाला करपेल. आणि त्या पाण्यामध्ये मसाला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही थोडी दाटसर होईल. आणि 2-3 मिनटं शिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कलर अप्रतिम आलेला आहे, छान उकळी आलेली आहे. त्यानंतर जो आपला मासा आहे म्हणजे मच्छी ती घालूया. ही दाताळ मच्छी आहे ज्याच्यामध्ये काटे भरपूर असतात, पण चवीला एक नंबर लागते. असं म्हणतात की ज्या मच्छीमध्ये काटे जास्त असतात ती टेस्टी भरपूर असते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही अजून पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी घाला. एक उकळ आली, मच्छी शिजायला काही खूप वेळ लागत नाही, लगेच शिजते. एक उकळ आली की त्यामध्ये चिंचेचा कोळ घाला, भरपूरशी कोथिंबीर घाला आणि तुमची फिश म्हणजे दाताळची ग्रेव्ही खायला रेडी आहे. कशी वाटली ती मला नक्की सांगा.